नमस्कार सर्वांना. आज आपण 2024 ची प्रश्नपत्रिका बघणार आहोत. तर सुरू करूया आपण लगेच. बघा, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, मराठी भाषेतील पहिले वर्तमानपत्र कोणते? 1. प्रभाकर, 2. ज्ञानोदय, 3. दर्पण आणि 4. इंदू प्रकाश. सर्वांचं बरोबर उत्तर येते या प्रश्नांचं. बरोबर आहे सर्वांचं. या क्वेश्चनचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, विविध धर्माच्या संदर्भाने खालील पर्यायातील गटात न बसणारे पद कोणते? 1. आज्ञारी, 2. अवेस्ता, 3. सिनेगॉग, 4. विहार. गटात न बसणारे पद असं सांगितलं या ठिकाणी. सर्वजण उत्तर देण्याचा प्रयत्न करा. बरोबर उत्तर येत आहे सर्वांचं. या क्वेश्चनचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 2, अवेस्ता. अग्यारी हा त्यांचं प्रार्थनास्थळ आहे आणि अवेस्ता हा पार्शियन धर्माचा ग्रंथ आहे. आणि सिनेगॉग हे पण प्रार्थनास्थळ आहे, विहार हे पण प्रार्थनास्थळ आहे. अवेस्ता मात्र काय आहे? ग्रंथ आहे. म्हणून गटात न बसणारं पद कोणतं आहे? अवेस्ता. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालील पर्यायांपैकी कोकणातील दशावतारी नाटकांचे वैशिष्ट्य कोणते? 1. प्रायोगिक नाटकाचा प्रकार, 2. नाटकातील बहुतेक भाग गद्यमय असतो, 3. नाटकातील पात्रांचा अभिनय, रंगभूषा व वेशभूषा परंपरागत असते, 4. नाटकातील पात्रांची रंगभूषा व वेशभूषा आधुनिक असते. बरोबर उत्तर येते सर्वांचं. या क्वेश्चनचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 3. नाटकातील पात्रांचा अभिनय, रंगभूषा व वेशभूषा परंपरागत असते. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, छत्रपती शिवरायांनी रायरीच्या किल्ल्यास डॅश डॅश तर तोरणा किल्ल्यास डॅश डॅश हे नाव दिले. 1. राजगड प्रचंडगड, 2. रायगड तोरणाई, 3. रायगड प्रचंडगड, 4. रायरेश्वर पावनगड. आता या क्वेश्चन मध्ये शिवरायांनी रायरी म्हटलं की रायगड हे आपल्याला समजतंय, पण तोरणा किल्ल्यास प्रचंडगड हे नाव दिलेलं आहे. त्यामुळं असा पर्याय असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3, रायगड व प्रचंडगड हे या क्वेश्चनचा आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण आता, खालीलपैकी संत नामदेव यांच्याबाबत योग्य विधाने कोणती? ए. महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार, बी.
आपल्या विचारांचा पंजाबात प्रसार केला. आणि सी. गुरु ग्रंथ साहिब ग्रंथात काही पदांचे लेखन. योग्य विधाने विचारलेत या ठिकाणी. योग्य विधाने विचारलेत. तर बघा, पर्याय आहेत फक्त ए आणि बी योग्य, फक्त बी आणि सी योग्य, 3चं फक्त ए आणि सी योग्य, आणि पर्याय क्रमांक 4 आहे तिन्ही पण ए, बी व सी योग्य. या पण क्वेश्चनचा आन्सर बरोबर आलंय सर्वांचं. या क्वेश्चनचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 4. महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार आपल्या विचारांचा पंजाबात प्रसार केला आणि गुरु ग्रंथ साहिब ग्रंथात काही पदांचे लेखन. हे संत नामदेव यांच्या बाबतीत योग्य विधान आहेत तिन्ही पण. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. बघा पुढील प्रश्न. छत्रपती शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील मंत्री या पदावरील व्यक्ती कोणते काम पाहत असे? बघा, आपण म्हटल्याप्रमाणे अशी एकही प्रश्नपत्रिका नाहीये की त्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळावर प्रश्न नाहीये. या क्वेश्चनचा आन्सर चुकायला नाही पाहिजे कोणाचंच आता. या क्वेश्चनचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 4. पत्रव्यवहार सांभाळणे हे या क्वेश्चनचा आन्सर आहे. राज्याचा जमा खर्च अमात्य पाहतात. त्यानंतर परराज्याशी संबंध ठेवण्याचं काम सुमंत बघतात आणि पत्रव्यवहार सांभाळण्याचं काम मंत्री करतात. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. केंद्र सरकारने सुरू केलेली खडू-फळा योजना कोणत्या प्रकारच्या शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे? 1. मुक्त विद्यापीठ, 2. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण, 3. प्राथमिक शिक्षण आणि 4. पूर्व प्राथमिक शिक्षण. बरोबर उत्तर येते सर्वांचं. आपल्या या क्वेश्चनचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 3. प्राथमिक शिक्षण. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. योग्य जोड्या जुळवा. तर ए मध्ये कोसबाड प्रकल्प, शारदा सदन, सेवा सदन, आणि डी आहे महिला दक्षता समिती. आणि इकडे बी गटामध्ये दिलेला आहे 1. पंडित रमाबाई, 2. प्रमिला दंडवते, 3. अनुताई वाघ आणि 4. रमाबाई रानडे. बघा, कोसबाड प्रकल्प अनुताई वाघ आहे. त्यानंतर शारदा सदन हे पंडिता रमाबाई, सेवा सदन रमाबाई रानडे आणि महिला दक्षता समिती याचा आहे प्रमिला दंडवते. तर असा पर्याय आहे आपला पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन बघा. ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी वयाची किती वर्ष पूर्ण असावी लागतात?
पर्याय आहेत: 1ला 18, 2ला 21, 3ला 25 आणि 4ला 22. 18 आणि 22 तर असू शकत नाही. मग पर्याय क्रमांक 2 आणि 3 मध्ये आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी वयाची 21 वर्ष पूर्ण असावी लागतात. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. हा पण क्वेश्चन रिपीट झालाय. लोकसभा हे डॅश डॅश सभागृह आहे. 1 वरिष्ठ, 2 कनिष्ठ, 3 द्वितीय आणि 4 कायमस्वरूपी. राज्यसभा हे वरिष्ठ आहे आणि स्थायी सभागृह आहे. आणि लोकसभा हे बरोबर उत्तर येते सर्वांचं. सर्वांनी बरोबर उत्तर दिले. असं आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. भूदल जनरल तर वायुदल साठी काय? 1 एअर चीफ कमांडर, 2 एअर चीफ जनरल, 3 एअर चीफ ऍडमिरल आणि 4 एअर चीफ मार्शल. हा, मीना मॅमनी, राखी मॅमनी सर्वांनी बरोबर उत्तर दिलंय. असं खूप फास्ट उत्तर दिलेत सर्वांनी आणि करेक्ट उत्तर दिले. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 एअर चीफ मार्शल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. भारताच्या राष्ट्रपतींची निवड करताना प्रत्यक्ष मतदानात खालीलपैकी कोणत्या सभागृहाचे सदस्य सहभागी होतात? आता या ठिकाणी प्रत्यक्ष मतदानात विचारले. ए लोकसभा, बी राज्यसभा, सी विधानसभा. राष्ट्रपतीची निवड करताना मग 1 मध्ये फक्त ए आणि बी, 2 मध्ये फक्त ए आणि सी, 3 मध्ये बी व सी आणि 4 मध्ये तिन्ही पण आहे ए, बी व सी. काही जणांनीच बरोबर उत्तर दिलंय या क्वेश्चनचं. तर भारताच्या राष्ट्रपतीची निवड करताना प्रत्यक्ष मतदानामध्ये आपण बघितलंय लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभा या तिन्ही घटकांचा समावेश आहे. सदस्य सहभागी होतात. म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तिन्ही पण ए, बी, सी. शोभा मॅमने बरोबर उत्तर दिले. नेक्स्ट क्वेश्चन बघा. गट पर्वताबाबत विसंगत बाब कोणती? 1 गट पर्वताचा माथा टोकदार असतो, 2 गट पर्वताचे उतार तीव्र असतात, 3 गट पर्वताचा उचललेला भाग ठोकळ्यासारखा दिसतो आणि 4 गट पर्वतावर सुरुवातीच्या काळात शिखरे नसतात. विसंगत बाब विचारलेली या ठिकाणी. आपण बघतो गट पर्वताचे उतार तीव्र आहे, हे बरोबर आहे. गट पर्वताचा उचललेला भाग ठोकळ्यासारखा दिसतो, हे पण करेक्ट आहे. आणि गट पर्वतावर सुरुवातीच्या काळात शिखरे नसतात, हे पण करेक्ट आहे. मग राहतो पर्याय क्रमांक 1 ही विसंगत बाब आहे. गट पर्वताचा माथा हा टोकदार नसतो आणि या ठिकाणी दिले असतो. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट क्वेश्चन बघा. जागतिक स्थान निश्चिती प्रणाली GPS या संगणकीय नकाशा प्रणालीमध्ये
प्रामुख्याने कशाचा वापर करण्यात येतो? 1. रेडिओ लहरी, 2. संगणक कोडिंग, 3. अवकाशीय संकेत आणि 4. अक्षवृत्त व रेखावृत्त. प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये GPS आहे, त्यामुळं आपल्याला माहिती आहे ही जी GPS ची नकाशा प्रणाली आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने बरोबर उत्तर आलंय सर्वांचं. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. अक्षवृत्त व रेखावृत्त. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. थंड प्रदेशातील बर्फ हे डॅश डॅश नसते. 1. एकसंध, 2. भरीव, 3. भुसभुशीत आणि 4 आहे पारदर्शक. चौथा पर्याय पारदर्शक आहे. या ठिकाणी थोडासा कट झालाय तो. थंड प्रदेशातील बर्फ हे डॅश डॅश नसते. पहिला पर्याय आहे एकसंध, दुसरा आहे भरीव, तिसरा आहे भुसभुशीत आणि चौथा आहे पारदर्शक. उत्तर चुकतंय सर्वांचंच. काहीच 1-2 जणांनीच करेक्ट उत्तर दिलं याचं. बाकी सर्वांचं चुकलंय या ठिकाणी. बघा, थंड प्रदेशातील बर्फ डॅश डॅश नसते असं विचारले. डॅश डॅश नसते. एकसंध असते, ते भरीव पण असते, पारदर्शक पण असते, फक्त भुसभुशीत नसते. म्हणून आपल्या क्वेश्चनचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 3. आता या ठिकाणी बघा नेक्स्ट क्वेश्चन. सागर जलाची क्षारता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात? 1. हायड्रोमीटर, 2. बॅरोमीटर, 3. थर्मोमीटर आणि चौथं आहे ॲनिमोमीटर. बरोबर उत्तर दिलंय बऱ्याच जणांनी. आता या प्रश्नाला फक्त 2-4 जणांचं चुकलंय, बाकी सर्वांचं बरोबर आलेलं आहे. आपल्या या क्वेश्चनचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 1. हायड्रोमीटर. आता 4 उत्तर दिलंय काही जणांनी, पण ते वाऱ्याचं मोजमाप करण्यासाठी आहे. त्यामुळे आपल्या क्वेश्चनचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 1. हायड्रोमीटर. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. उद्योगांचे सामाजिक दायित्व खालील पर्यायांपैकी कोणत्या बाबीतून दिसून येते? 1. कामगारांसाठी प्रॉव्हिडंट फंडाची तरतूद करणे, 2. कंपनी कराचा भरणा करणे, 3. कंपनी नफ्याची 2% रक्कम CSR फंडात जमा करणे आणि 4. कामगारांच्या मुलांसाठी पाळणा घरे सुरू करणे. सामाजिक दायित्व दिसून येते. थोडस आपण जर लॉजिक लावलं तर या क्वेश्चनचा आन्सर, समजा आपला अभ्यास पण नाहीये, वाचण्यात पण आलेलं नाहीये, तरी पण आपण उत्तर काढू शकतो. सामाजिक दायित्व
तर या ठिकाणी बघा, या क्वेश्चनचं म्हणजे ॲप्रिशिएट आन्सर म्हणजे आपण बिना वाचता जरी काढतोय तर ते येते पर्याय क्रमांक 3, कंपनी नफ्याची 2% रक्कम CSR फंडात जमा करणे. हे या क्वेश्चनचं आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आंतरराष्ट्रीय संघटनेचे नाव व मुख्यालय, देश यांची योग्य जोडी ओळखा. संघटनेचं नाव आणि देश यांनी या ठिकाणी म्हणजे जोडी दिलेल्या आहेत. तर त्यातली योग्य जोडी तुम्हाला ओळखायची आहे. पहिले आहे जोडी युरोपियन संघचं व्हिएन्ना, दुसरी आहे जागतिक व्यापार संघटना जिनिव्हा, तिसरा आहे सार्क जकार्ता आणि चौथं आहे आसियान काठमांडू. हा, बरोबर उत्तर येते सर्वांचं. आसियानचं काय आहे? जाकार्ता. आणि सार्कचं काय आहे? काठमांडू. त्यामुळं पर्याय क्रमांक 3 आणि 4 या ठिकाणी गेले. आणि युरोपियन संघाचं व्हिएन्ना आहे का? तर नाहीये. म्हणून आपल्या या क्वेश्चनचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 2, जागतिक व्यापार संघटना आहे जिनिव्हा. हा पण क्वेश्चन आपण बघितलेला आहे मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघा. विशेष गरजा असलेल्या मुला-मुलींसाठी शिक्षणाची कमाल वय वर्षाची अट काय आहे? विशेष गरजा असलेली मुलं-मुली. तर पहिला पर्याय आहे 6 ते 14 वर्ष, दुसरा पर्याय आहे 6 ते 10 वर्ष, तिसरा पर्याय आहे 6 ते 18 वर्ष आणि चौथा पर्याय आहे 6 ते 15 वर्ष. बरोबर आलेलं आहे सर्वांचं. या क्वेश्चनचं आन्सर सर्वांनीच करेक्ट दिलंय. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 6 ते 18 वर्ष. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. नदी आणि उपनदी यांचा अयोग्य पर्याय कोणता? आता या ठिकाणी अयोग्य पर्याय विचारलाय. तर पहिलं आहे सिंधूची रावी, दुसरं आहे गंगाची कोसी, तिसरं आहे कृष्णा ब्रह्मपुत्रा आणि चौथं आहे तापी गिरणा. तर आपण बघितलं सिंधू नदीची उपनदी रावी आहे का? तर आहे. म्हणजे हे करेक्ट आहे. त्यानंतर गंगा नदीची कोसी नदी ही उपनदी आहे. त्यामुळे हे पण करेक्ट आहे. त्यानंतर तापी नदीची गिरणा नदी हे पण करेक्ट आहे. आता या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 राहतो कृष्णा आणि ब्रह्मपुत्रा. तर कृष्णा आणि ब्रह्मपुत्रा ह्या स्वतंत्र नद्या आहेत. म्हणजे कृष्णाची ब्रह्मपुत्रा किंवा ब्रह्मपुत्राची कृष्णा असं उपनदी असं नाहीये. कृष्णा ही स्वतंत्र आहे, ब्रह्मपुत्रा ही स्वतंत्र आहे. म्हणून आपल्या क्वेश्चनचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 3. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. मंगळयान हा भारताचा महत्वाचा उपक्रम कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे? एक मॉम, दुसरा आहे मार्स, तिसरा पर्याय आहे ऑर्बिट मिशन आणि चौथा पर्याय आहे मंगळ स्पेसयान. उन्नती मॅमचं बरोबर आलेलं आहे. बऱ्याच जणांनी आतापर्यंत बरोबर उत्तर दिलंय. सुधाकर सरांचं बरोबर आहे. शैला मॅमचं पण बरोबर आहे.
तर आपल्या या क्वेश्चनचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 1. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. या गटातील वनस्पतींना वनस्पती सृष्टीचे उभयचर म्हटले जाते. उभयचर. तर पर्याय आहेत: 1 थॅलोफायटा, 2 ब्रायोफायटा, 3 टेरिडोफायटा आणि 4 अँजिओस्पर्मी. हा, उन्नती मॅमनी बरोबर उत्तर दिलं याचं. चौथा पर्याय तर आउट होतो. मग राहिलं थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. तर याच्यामध्ये आपल्या क्वेश्चनचं थॅलोफायटा आपण बघितलं, शक्यतो असं पाण्यामधल्या वनस्पती, आणि टेरिडोफायटा जमिनीवर. म्हणून आपल्या या क्वेश्चनचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 2 ब्रायोफायटा. हे उभयचर म्हटले जाते, वनस्पती सृष्टीचे उभयचर. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ब्रायोफायटा. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. तडित रक्षकाच्या रचनेतील वैशिष्ट्ये नसणारा पर्याय कोणता? 1 तांब्याची लांब पट्टी, 2 लोखंडी पत्र्याला जोडलेले पट्टीचे दुसरे टोक, 3 कोळसा व मीठ घालून जमिनीच्या खड्ड्यातील उभा केलेला जाड पत्रा, 4 तांब्याच्या पट्टीच्या वरच्या टोकाला भाल्याप्रमाणे अग्रे. आता हा क्वेश्चन आहे, समजा तुम्हाला तडित रक्षक असं घाईमध्ये लक्षात येत नाहीये, तर हा क्वेश्चन लगेच इंग्लिशमध्ये वाचू शकता तुम्ही. कारण भाषा सोडल्या, म्हणजे समजा तुमची फर्स्ट लँग्वेज आणि सेकंड लँग्वेज सोडली, तर बाकी सर्व विषय तुम्हाला मराठीतून आणि इंग्लिशमधून असं दोन्ही भाषेतून तो प्रश्न असतो. समजा सेकंड पेजवर 5 प्रश्न मराठीतून आहेत, तर त्याच्याच नेक्स्ट पेजवर, म्हणजे पेज नंबर 3 वर तेच 5 प्रश्न इंग्लिशमधून असतात. हा, बरोबर उत्तर येत आहे सर्वांचं. काही जणांचं चुकलंय. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लोखंडी पत्र्याला जोडलेले पट्टीचे दुसरे टोक. वैशिष्ट्ये नसणारा पर्याय विचारले या ठिकाणी. वैशिष्ट्ये नसणारा पर्याय. तांब्याची लांब पट्टी हे वैशिष्ट्य आहे. कोळसा व मीठ घालून जमिनीच्या खड्ड्यातील उभा केलेला जाडपत्रा हे पण वैशिष्ट्य आहे. तांब्याच्या पट्टीच्या वरच्या टोकाला भाल्याप्रमाणे अग्रे हे पण वैशिष्ट्य आहे. म्हणून आपलं नसणारा पर्याय कोणता आहे? लोखंडी पत्र्याला जोडलेले पट्टीचे दुसरे टोक. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. फ्रीजमधून बाहेर काढलेल्या शीतपेयाच्या बाटलीवर बाहेरच्या बाजूला पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात. यामागचे कारण कोणते? 1 बाष्पीभवन, 2 संप्लवन, 3 संघनन आणि 4 विलयन. हा पण क्वेश्चन बघा रिपीटच आहे. आपण मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये याच्यावर पण प्रश्न बघितलाय. वायूचे द्रवात रूपांतर होणे. बरोबर आहे सर्वांचं उत्तर.
काही जणांचंच उत्तर चुकलेलं आहे. आपल्या या क्वेश्चनचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 3 संगणन. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. गरम केलेले तूप थंड झाल्यावर घट्ट होणे हा कोणत्या प्रकारचा बदल आहे? 1 भौतिक बदल, 2 रासायनिक बदल, 3 आवर्ती बदल आणि 4 अनावर्ती बदल. हा, कीर्ती मॅमने बरोबर उत्तर दिले. उन्नती मॅमचं पण बरोबर आलेलं आहे. मोनाली मॅम करेक्ट उत्तर आहे. राखी मॅमचं पण करेक्ट आलेलं आहे. सुरेखा मॅम तुम्ही एकदा थोडंसं कन्फ्युज होतंय तुम्हाला. परत एकदा तुम्ही तुमचा जे आन्सर आहे ते चेक करा परत एकदा. तुम्हाला उत्तर भेटून जाईल. या ठिकाणी रासायनिक बदल आणि अनावर्ती बदल हे तर आउट होतात. मग राहतं फक्त 1 भौतिक बदल आणि 3 आवर्ती बदल. तर याच्यामध्ये आपण बघतो गरम केलेलं तूप थंड झाल्यावर घट्ट होतं आणि त्याला परत उष्णता दिली तर ते अ, परत म्हणजे द्रव रूपात येतं ते. मग हा काय आहे? भौतिक बदल आहे. म्हणून आपल्या क्वेश्चनचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 1 भौतिक बदल. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. विविध ऊर्जेची रूपे व उदाहरणे यांच्या योग्य जोड्या जुळवा. ए गट मध्ये दिला आहे ए गोट्यांचा खेळ, बी गलोल, सी प्रकाश संश्लेषण क्रिया, डी वनवा पेटणे आणि इकडे बी गट मध्ये दिला आहे 1 स्थितीज ऊर्जा, 2 प्रकाश ऊर्जा, 3 गतीज ऊर्जा आणि 4 आहे रासायनिक ऊर्जा. आता असे प्रश्न परीक्षेमध्ये थोडस वेळ जाऊन द्यायचा, पण सावकाश सोडवायचे, कारण घाई केल्यावर उत्तर येत असतात सर्व, आपण जोड्या पण योग्य लावतो आणि अचानक दुसऱ्याच पर्यायाला आपण क्लिक करून जातो, असं होतं. देवयानी मॅमने करेक्ट उत्तर दिलंय असं. बघा, गोट्यांचा खेळ म्हणजे गोट्यांच्या खेळामध्ये काय, त्या गोटीला गतिज ऊर्जा प्राप्त होते बघा. आणि गलोल गलोल म्हणजे काय, त्याच्यामध्ये स्थितीज ऊर्जा आहे. प्रकाश संश्लेषण क्रिया प्रकाश ऊर्जा आणि वनवा पेटणे काय होईल, रासायनिक ऊर्जा आहे. म्हणजे आपल्या या ठिकाणी हा बरोबर उत्तर आले. असा पर्याय असणार काय आहे आता या ठिकाणी बघा, गोट्यांचा खेळ ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गतिज ऊर्जा. तर 1 आणि 3 तर कट होतात, मग राहतात 2 आणि 4. पण गलोल ह्याच्यामध्ये काय आहे, स्थितीज ऊर्जा, म्हणजे असा असणारा पर्याय कोणता आहे, पर्याय क्रमांक 4. आपलं या क्वेश्चनचा आन्सर काय आहे, पर्याय क्रमांक 4. बरोबर आहे रोहिणी मॅम. नेक्स्ट क्वेश्चन बघा. मनुष्यास ऐकू येणाऱ्या ध्वनीची वारंवारिता 1 10 हर्ट्स ते 10,000 हर्ट्स या दरम्यान, आणि सेकंड ऑप्शन आहे 20 हर्ट्स ते 20,000 हर्ट्स या दरम्यान, आणि थर्ड ऑप्शन आहे 25 हर्ट्स ते 25,000 हर्ट्स या दरम्यान, चौथं ऑप्शन आहे 50 हर्ट्स ते 50,000 हर्ट्स या दरम्यान. बरोबर उत्तर आले. मनुष्यास ऐकू येणाऱ्या ध्वनीची वारंवारता. देवयानी मॅमचं पण बरोबर आहे. आतापर्यंत सर्वांनी बरोबर उत्तर दिले याचं. तर आपल्या या क्वेश्चनचं
आन्सर आहे पर्याय क्रमांक 2, 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज या दरम्यान. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. रक्तपेशी व पशूंचे रेत टिकवून ठेवण्यासाठी खालील पर्यायांपैकी प्रामुख्याने कशाचा उपयोग होतो? 1 ऑक्सिजन, 2 द्रवरूप नायट्रोजन आणि 4 आहे द्रवरूप कार्बन डायऑक्साईड. बरोबर उत्तर आले सर्वांचं. आपल्या या क्वेश्चनचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 3, द्रवरूप नायट्रोजन. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. H1N1 या विषाणूजन्य रोगाला कोणत्या नावाने ओळखले जाते? H1N1 ह्या विषाणूजन्य रोगाला कोणत्या नावाने ओळखले जाते? 1 डेंग्यू, 2 बर्ड फ्लू, 3 स्वाईन फ्लू आणि 4 कोविड. थोडस परत एकदा प्रश्न वाचून परत एकदा पर्याय वाचा. काही जणांनीच बरोबर उत्तर दिलेलं आहे याचं. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, स्वाईन फ्लू. त्यानंतर आपला हा लास्ट क्वेश्चन आहे या प्रश्नपत्रिकेतला. मादक पेय तयार करण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जात नाही? 1 ग्लुकोज, 2 फ्रुक्टोज, 3 सॅक्रोमायसिस किण्व आणि 4 लॅक्टोज. शोभा मॅमचं बरोबर आले. चव्हाण यांचं पण बरोबर आलेले. मादक पेय तयार करण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जात नाही? हा, आता बरोबर उत्तर येत आहे सर्वांचं. तर आपल्या या क्वेश्चनचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 4, लॅक्टोज.
बरोबर आलेले आहेत उत्तर. तर या ठिकाणी आपण 2024 ची ही जी प्रश्नपत्रिके त्यातले 30 प्रश्न घेतले आहेत. ते कंप्लीट झालेले आहेत आपले. तर आता सर्वांनी आपले गुण किती मिळाले हे एकदा सेंड करा. राखी मॅम, खूप छान गुण मिळालेत तुम्हाला. कारण 2024 ची जी प्रश्नपत्रिका आहे, म्हणजे त्यावेळेस समजा विद्यार्थ्यांचं मत असं होतं त्यावेळेस की 24 ची प्रश्नपत्रिका खूप हार्ड आली आहे, खूप हार्ड होती असं. रोहिणी मॅम, 16 गुण, ते पण चांगले गुण येतं. कारण 24 ची प्रश्नपत्रिका थोडीशी इतर म्हणजे जेवढ्या प्रश्नपत्रिका आहेत त्यापेक्षा थोडी किचकट आहे. नरेश सर 19, सुधाकर सरांना 22. चांगले गुण आहेत. या प्रश्नपत्रिकेमध्ये 15च्या वरती गुण असतील तर ते चांगलं आहे तुमच्यासाठी. आणि तुमचे जे क्वेश्चन चुकले तर त्याच्याशी संबंधित लगेच व्हिडिओ बघून घ्या. वाचन शक्य असेल तर वाचन करा, वाचन शक्य नसेल तर व्हिडिओ बघून घ्या. या ठिकाणी आपण थांबूयात आता. पूजा मॅम, आहेत का तुम्ही? हो सर, ही प्रश्नपत्रिका अवघड होती. म्हणजे त्यावेळेस जेव्हा विचारण्यात आलं होतं बऱ्याच जणांना, तर सर्वांचं मत असं होतं पेपर म्हणजे पेपर देऊन बाहेर आल्यानंतर की पेपर खूप हार्ड होता, पेपर खूप अवघड होता. आणि निकाल पण त्या वर्षीचा खूप कमी लागलेला आहे 2024चा, इतर म्हणजे इतर वर्षाच्या तुलनेमध्ये. झालंय मॅडम. हो, झालं मॅडम. झालं. विज्ञानचं लेक्चर घेणार आहोत. पेपर 2 साठीच आहे लेक्चर. हो, पेपर 2. चल, स्क्रीन दिसते, आवाज येतो, सांगा.
आज आपल्या प्रश्नोत्तर पण बघायचे आहे त्याच्यासोबतच. विद्युत धारेचे काही पॉइंट राहिलेले आहेत ते कव्हर करू. पेपर 2. आणि चुंबकत्व ह्याचं पण थोडस जे परीक्षेच्या दृष्टीने येतं ते पण पॉइंट त्याच्यामध्ये कव्हर करायचे आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिझम,